भंडारी यांची जमीन नामसादृश्याचा फायदा घेऊन त्याने त्या ठिकाणी खोटे दस्तावेज बनवले आणि म्हणून या वेणुबाई पाटील या महिलेने जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि त्या भागाचा आमदार म्हणून माझ्याकडे सुद्धा त्यांनी मरण इच्छा या ठिकाणी इच्छा मरणाची मागणी केलेली आहे। याच्यावरून आपण विचार करू शकतो की 81 वर्षासारखे जे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांना त्यांची जमीन गेल्यामुळे त्या ठिकाणी पूर्णपणे त्या बेघर झालेल्या आहेत, असहाय्य झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याने ती इच्छा मरणची मागणी केलेली आहे। या संदर्भामध्ये मी महसूल मंत्र्यांकडे त्या ठिकाणी मी मागणी केलेली आहे की या महिलेला त्या ठिकाणी त्याला न्याय दिला पाहिजे आणि महसूल मंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की या अशा प्रकारे वाढवण बंदर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी सोन्यापेक्षा जमिनीला जास्त किंमत आहे अशा जमिनीमध्ये हेराफेरी चुकीच्या पद्धतीने दस्तावेज केला असेल त्याची त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी चौकशी करण्यात येईल अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं। असं असताना शासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि असं जर होत असताना मोठ्या प्रमाणात जर स्थानिकांच्या जमिनी लाटल्या जातात तर त्यांना गंभीर प्रकारे मुख्यमंत्र्यांशी या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहात का आणि अशी किती जमिनी लाटल्या गेल्या त्यामुळे त्याची काय प्राथमिक माहिती आहे? बघा, एक वाढवण बंदर हे एक भारताची आर्थिक व्यवस्था सुदृढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा तो प्रकल्प आहे। हे जरी खरं असलं पण तरीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मच्छीमार बांधवांच्या जमिनी आहे, आदिवासींच्या जमिनी आहे, त्याचप्रमाणे वाडवड समाजातील जो इस्रायलच्या धर्तीवरती त्या ठिकाणी कृषी म्हणजे शेती करतो आहे आणि म्हणून त्यांच्या जमिनी ज्या पद्धतीने या ठिकाणी भूमाफिया असेल त्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांशी संगतमत करून त्या ठिकाणी दस्तावेज खोटं करणं, याची जमीन त्याला एकाने घेतली, दुसऱ्याने घेतली आणि दुसऱ्याने घेतलेली जमीन तिसऱ्याला विकणं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रकार होत आहेत आणि म्हणून हे प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी केलेली आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी जमिनीचे दस्तावेज होत आहेत त्या ठिकाणी त्याची त्या ठिकाणी चौकशी करण्यात यावी अशा प्रकारे मी मागणी केली।